नमस्कार, मी सद्दाम मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत FIFO मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड नगर परिषद निवडणुका महाविकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रित लढवणार. सतेज पाटील. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड नगर परिषदांच्या निवडणुका महाविकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रितपणे लढवणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व श्री दत्त सहकार समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील प्रमुख उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले की राज्यात भाजपा शिंदे सरकारच्या कारभारामुळे शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकशाही व विकासाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. ग्रामीण भागातील प्रश्न सोडवणे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आणि सर्वसामान्यांच्या हिताचे धोरण राबवणे हे आमचे प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. एकजुटीने निवडणुका लढवल्यास जनता विकासाभिमुख पर्याय स्वीकारेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेत अनिलराव यादव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, रावसाहेब भिलवडे, चंगेझखान पठाण, वैभव उगळे, अमरसिंग निकम, पृथ्वीराज यादव, श्रीमती सुजाता शिंदे, दरगू गावडे, विक्रम जगदाळे, सचिन शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिका, नगर परिषदच्या निवडणुका आणि महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकदीनं लढवणार आहोत. काही ठिकाणी पक्षावरच्या चिन्हावर लढवल्या जातील, काही ठिकाणी आघाडी म्हणून लढवल्या जातील. प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत. उमेदवारी वाटपाचा अंतिम टप्प्यात आलेला आहे. नगराध्यक्षाचे नावं देखील अंतिम टप्प्यात आलेले आहेत. पुढच्या 3-4 दिवसामध्ये 16 तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे. त्यात तोपर्यंत आमचे तिन्ही शहरातले पॅनल जाहीर होतील. लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावा. जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं, परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही ग्वाही देतो.